वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गॅसवर जे कढईमध्ये उकळत आहे ना, तर ती आहे मटणची रस्सा भाजी. खूप छान टेस्टी आणि मस्त चला खमंग त्या अशी माझ्याच ही फोनचं मटणची काम मी झालंय रस्सा का भाजी बनवली आहे. आता मी जॉईन अगदी काही मिनिटांमध्ये जास्तीत जास्त मला ही भाजी बनवण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागला आहे. यापेक्षा जास्त वेळ लागला नाही आणि तुम्ही पाहू शकता एवढी छान याला तर्री वगैरे आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ना ही रस्सा भाजी कांदा लसूण मसाला घालून बनवली आहे. म्हटलं चला कांदा लसूण मसाला घातल्यानंतर भाजी कशी बनते ती पाहूयात. तर भाजी खूप अप्रतिम खूप मस्त अशी झाली होती. अर्धा किलो मटण होतं, ते छान स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्यानंतर अर्धा कांदा मोठ्या कुकरमध्ये टाकला होता. सध्या माझी मुलगी बाहेर राहते, तर मी माझा छोटा जो कुकर आहे ना तो तिला दिलेला आहे. मग आता माझ्याकडे फक्त मोठा कुकरच असतो, तर मग मला मोठ्याच कुकरमध्ये भाजी वगैरे बनवावी लागते. तर अर्धा कांदा अर्धी पळी तेलामध्ये फक्त अ, थोडासा गरम करून घेतला आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं जे अर्धा किलो मटण आहे ते यामध्ये टाकलं आहे. वरून कोथिंबीर टाकली आहे. उरलेला जो थोडासा कांदा होता ना तोही टाकलेला आहे. टोमॅटो टाकलेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. त्यानंतर लगेचच हळद आणि मीठ ॲड केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओलं खोबरं जे आहे ना ते मी आज टाकलं आहे. सुकं खोबरं माझ्याकडे नव्हतं. मग मी ओलं खोबरंच किसलं आणि ते टाकलं. हळद, मीठ, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढं आपण आत्तापर्यंत टाकलेलं आहे. आता हलवायचं नाही, काही नाही. असंच याला झाकण लावून ठेवायचं. सॉरी, झाकण्यावरती झाकून ठेवायचं. 5 मिनिटे असंच राहू द्यायचं. 5 मिनिटानंतर एकदा झाकण आता खोलायचं आहे. तुम्ही पाहू शकता मटणला किती पाणी सुटलं आहे. आपण जर याला अगोदरच हलवत बसलो ना, तर सर्व जे मटण आहे ना, ते कुकरला चिटकतं आणि निघत नाही. त्यामुळं काय करायचं, सर्व पदार्थ टाकून द्यायचे आणि यावर एक झाकण ठेवायचं. अजिबात तुमचं मटण कुकरला चिकटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं काय झालं, या ठिकाणी मी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसूण टाकायचे विसरले होते. तर मी कढीपत्ता आणि लसूण टाकला आणि मग याला एकदा नाही का हलवून घेत आहे. तर छान असं पाणी सुटल्यानंतर याला ना मस्त हलवायचं आहे. पाणी सुटल्यानंतर आपण याला थोडंसं हलवलं ना की मग याला अजून एक्स्ट्राचं असं मस्त छान पाणी सुटतं. कुकरला वगैरे मटण अजिबात कुठे चिटकत नाही. तर मस्त असं याला आता पाणी सुटायला लागलं आहे. गॅस कमी जास्त वगैरे करत बसायचा नाही आहे. त्याच फ्लेमला आपला जो गॅस आहे ना तो सेट ठेवायचा. मस्त एकदा याला हलवून घ्यायचं. 1 मिनिट हलवलं की मग परत यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि परत त्याला 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे आणि यातलंही जवळजवळ पाणी जे आहे ना, अंगचं पाणी सुटलेलं ते आटत आलं आहे. मग आता आटत आलेल्या पाण्यामध्ये ना गरम केलेलं पाणी टाकायचं, एकदा हलवून घ्यायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या होण्यासाठी मस्त कुकर साईडला ठेवून घ्यायचा. तोपर्यंत आता सांगते मी तुम्हाला या ठिकाणी मी काय मसाला केला होता. नेमकं त्यावेळेचा ना माझा व्हिडिओ शूट घेण्याचा राहिला होता, तरीही मी तुम्हाला सांगते. या मसाल्यामध्ये ना मी फक्त अर्धा भाजलेला कांदा, थोडंसं भाजलेलं खोबरं, पण ते ओलं खोबरं होतं. आज माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं. 2 ते 3 चमचे घरातला कांदा लसूण मसाला किंवा जो पॅकेटमध्ये भेटतो ना, तो कांदा लसूण मसाला घेतला तरीही चालतं. आणि 1 चमचाभर मी आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा वाटणामध्ये लसूण ॲड केला आहे. बाकी मी यामध्ये काही ॲड केलं नाही. अगदी साधा, सिंपल, सोप्या पद्धतीने मसाला परत परत एकदा रिपीट करते. अर्धा भाजलेला कांदा, थोडंसं खोबरं, लसूण आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 ते 3 चमचे तुम्हाला तिखट जसं हवं आहे तसं ठेवा. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर मी वरून ॲड केली आहे. एवढंच या वाटणामध्ये मी टाकलं आहे. आणि मस्त असं वाटण खूप साऱ्या तेलामध्ये, तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ना ती 2 चमचे टाकायची आहे आणि आपलं जे शिजलेलं मटण आहे ना ते ॲड करून घ्यायचं आहे. तर अर्धं मटण जे आहे ते मी आळणीसाठी ठेवलं होतं आणि अर्धं मटण या कढईमध्ये ॲड केलं होतं किंवा ह्या मसाल्यामध्ये ॲड केलं होतं. तर मस्त असं अ, जे मटण आहे ना ते थोडंसं ॲड करायचं. म्हणजे अर्धं तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढं ॲड करायचं. थोडंसं सूपही ॲड करायचं आणि हे जे सूपचं पाणी आहे ना, हे हलवत इथपर्यंत हलवायचं की सूपचं पाणी जे आहे ना ते आटून गेलं पाहिजे. एवढं जे मटण आहे ना आपल्याला तेवढं हलवून घ्यायचं आहे. तर कंटिन्युअसली 5 ते 10 मिनिटं हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला तर्री किती छान अशी आलेली आहे किंवा तेल किती छान सुटलं आहे. आणि हलकीशी ही भाजी जी आहे ती खाली लागायला लागलेली आहे. म्हणजेच खाली थोडीशी हे व्हायला लागलेली आहे. तर मस्त एकदा भाजी हलवून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि आपल्याला आता रस्सा जेवढा हवा आहे ना तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. शक्यतो आपण रस्सामध्ये गरम पाणी जे आहे ना तेच ॲड करायचं आहे. थंड पाणी रस्स्यासाठी वापरायचं नाही.
या ठिकाणी मी 4 व्यक्तींसाठी भाजी बनवत आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे 4 ग्लास एवढं पाणी टाकत आहे. पण सर्व पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून पाणी टाकायचं आहे. मध्ये-मध्ये एकदा याला हलवत राहायचं आहे आणि गॅस जो आहे ना, तो मी मीडियम फ्लेमला सेट केलेला आहे. भाजीला थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी या ठिकाणी मी 1 चमचा इसूर मसाला जो असतो ना, तो यामध्ये घालत आहे. तर मस्त असं 1 चमचाभर इसूर मसाला घेतला आहे. त्यामध्ये पाणी टाकून त्याला खलवून घेतलं आणि या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला ते मिश्रण जे आहे ना, ते ॲड करायचं आहे. याने भाजीला थोडासा हलकासा घट्टसरपणा येतो. वरून थोडंसं पाणी ॲड केलं आहे. खूप जास्त भाजी घट्ट होऊ नये म्हणून हे पाणी गरम पाणी वापरलं होतं मी आणि भाजी करताना पण आपण सर्व जे पाणी वापरलं आहे, ते गरमच पाणी वापरलं आहे. 4 ग्लास पाणी मी टाकलं आहे. ठेवतानाच मी 4 ग्लास पाणी ठेवलं होतं आणि जेव्हा आपण इसूर मसाला खलवून घेतला ना, तर त्यासाठी सुद्धा ना मी गरमच पाणी त्या 4 ग्लास पाण्यामधलंच वापरलं होतं. एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही. तुम्ही आता भाजीचा कलर वगैरे पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता. आता जरी थोडंसं पातळ वाटलं तरी जेव्हा आपली भाजी उकळते किंवा छान अशी तिला आपण एक उकळी काढून घेतो किंवा मंद आचेवर अर्धा मिनिट सॉरी 3 मिनिट 4 मिनिट अशी उकळी काढतो ना, तेव्हा भाजीला घट्टसरपणा खूप असा छान असा येतो. तर आता वरून मी मीठही ॲड केलेलं आहे. मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे. भाजीचं टेक्स्चर किंवा कलर तुम्ही पाहू शकता खूप भारी आणि खूप मस्त असा आला आहे. तरीही आपल्याला अतिशय मंद गॅस करून आपल्याला ही भाजी 10 मिनिटे तरी उकळून घ्यायची आहे. तर मस्त असं 10 मिनिटं अगदी स्लो गॅस करून मी भाजीला उकळून घेतलं आहे. तर या ठिकाणी आपली आता रस्सा भाजी मटणची तयार आहे. सूपही तयार आहे. अर्धं मी या ठिकाणी सूप ठेवलं होतं आणि अर्ध्याच याची रस्सा भाजी केली होती. अर्धा किलो मटण होतं. त्यामध्ये मी हे दोन्ही पदार्थ करून ठेवलेले आहेत. माझ्या घरामध्ये अळणी आणि रस्सा दोन्हीही मुलांना खूप आवडते म्हणून मी दोन्ही प्रकार एकाच वेळेला करते. तर अशा प्रकारे आजची ही मटणची रस्सा भाजी झाली होती. ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत नक्की खा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.